सेनगाव येथे जनावरे चोरी करून जनावर नेण्याचा प्रयत्न करताना गावातील काही नागरिकांना संशय आल्यानं विचारपूस केली असता चोरट्यांनी पळ काढला। चोरट्यांनी 7 जनावरांना गुंगीचं औषध देऊन जनावरांना चोरून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती चोरी अयशस्वी ठरली। सेनगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी धुंद अवस्थेत असलेल्या जनावरांना उपचार केले। यावेळी नगरसेवक अमोलभाऊ तिडके, नगरसेवक गंगारामजी गाढवे, तालुका अध्यक्ष गंगारामजी फटांगळे यांनी तात्काळ सेनगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टर निश्चळ आणि त्यांच्या टीमला कळविले आणि जनावरांवर उपचार केले। सध्या जनावरांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांच्या वतीनं सांगण्यात आलंय। सेनगाव शहरामध्ये रात्री 2 ते 2:30च्या सुमारास जनावरांची तस्करी करणारी टोळी ही सेनगाव शहरामध्ये आली असता काही आमचे मित्र सुक्का सुरकेटाक आणि ओम गाढवे आणि अनिल महाजन हे परभणीहून येत असताना त्यांनी घराजवळ आल्याच्या नंतर घराच्या मागे कोणती एक एक्सवी गाडी आणि जनावरांना त्यांनी काहीतरी खाऊ घालून जनावर बेहोश अवस्थेत बघितल्याच्या नंतर यांनी गाडीतून उतरल्याच्या नंतर त्या गाडीचा पाठलाग केला, आवाज दिला असता ती गाडी त्यांनी पळून नेली। एक्सवी गाडी होती आणि ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पण झालेली आहे। तरी माझी सर्व नागरिकांना ज्यांचे जनावर असतील त्यांना एक विनंती आहे की आपले जनावर आपण घरीच बांधून आणि त्यांना चारावैरण करावी आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या टोळीवर कशी आवळ घालता येईल आणि कशी त्याच्यावर कारवाई करता येईल याच्यावर लक्ष द्यावं, ही माझी विनंती आहे। एक फोन आला की एक 6-7 जनावर अवस्थेत असे कोमामध्ये गेल्यासारखे पडलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार करणं आवश्यक आहे। तर आम्ही तातडीनं आमची टीम घेऊन इथं पोहोचलो आणि सगळ्या जनावरांवर ट्रीटमेंट केली आम्ही। त्या 7 पैकी 5 जनावरांवर आम्ही उपचार केला। त्यांना आम्हाला म्हणजे विषबाधा झाल्याचे लक्षणं आढळले। त्यानुसार त्यांना आम्ही त्यांना सलाईन आणि विषबाधेसाठी जे प्रतिबंधक आहे ते ॲट्रोपिन, बी कॉम्प्लेक्स, झीट अशा प्रकारचे इंजेक्शन आम्ही त्यांना लावले आणि बऱ्यापैकी जनावरं सध्या सुस्थितीत आहेत। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।